तर मित्रांनो, फायनली आमचा कोंबड्याचा दिवस आज आला आहे, उजाडला. तर आम्ही जे शेड साफसफाईच्या वेळेस जे भांडे धुतले होते त्याच्यात आम्ही आपलं निरमा निरमा आणि ब्लिचिंग पावडरनं धुतले आणि फार्मुलिनमध्ये बुचकाडून काढले. ते फार्मुलिनचा जो अंश राहते तो पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जाऊ नये आणि केमिकलची बाधा होऊ नये लहान पिलांची, त्यासाठी परत एकदा ब्लिचिंग पावडरच्या पाण्यामध्ये भांडे पूर्ण वैरून काढत आहोत, धुवून काढत आहोत. तर अशा पद्धतीनं आमचे कर्मचारी भांडे धुवून काढत आहे. आता याच्यामध्ये पाणी भरलं आहे. आता त्याच्यात औषध AD3C आणि कॉसबॅक म्हणजे काय म्हणते प्रोबायोटिक आणि काय म्हणते त्याला AD3C. आणखी वेळ पडल्यास जर वातावरण जास्त गरम आणि पक्ष्याला येण्यात वेळ झाला तर इलेक्ट्रोलाइट पावडर पण टाकतो. नाहीतर AD3C आणि प्रोबायोटिक हे दोन पहिल्या दिवशी आम्ही कंपल्सरी देतो. तर अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे. तर मित्रांनो, फायनली आमचं ब्रूडिंगचंही काम कंप्लीट झालं आहे. टेंट बनवला तो पण कंप्लीट झाला आहे. आतमध्ये ब्रूडिंगचं सगळं ओके झालं. आता फक्त पाणी मांडायचं राहिलं आहे. तर अशा पद्धतीनं आमचं जुगाड पद्धतीनं ब्रूडिंगचं मॅनेजमेंट आहे. हे सगळं टेंट बाहेरची जे गरमी थंडी आहे ते आतमध्ये येऊ नये आणि लहान पिलांना त्याची झळ पोहोचू नये यासाठी सगळ्या गोष्टी हे केल्या आहे. तर अशा पद्धतीनं आमचं आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आमच्या व्यवसायाचा आणि आमचा. तर थोडी ब्रूडरची हाईट जास्त आहे. जुगाड पद्धतीनं टिनायच्याच डोंगा बनवल्या आम्ही. तर अशा पद्धतीनं आमचं मॅनेजमेंट आहे. त्याच्याखाली हॅलोजन रॉड लावले आहे, वायरिंग केली आहे. वेळ पडल्यास गॅसची पण व्यवस्था आहे. जर वाटलं की जास्त थंड होऊन राहिलं तर गॅस ब्रूडर पण आम्ही चालू करतो. तर सध्या इन्स्टॉल केले नाही, ते जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनटात आम्ही इन्स्टॉल करू शकतो ते. तर अशा पद्धतीनं आमचं ब्रूडिंगचं काम झालं आहे. खाली पेपर पूर्ण फायनली हातरले, भांडे पण सगळे ठेवून आहे, चारा टाकून आहे. काल सकाळच्या वेळेस खाद्य येऊन पोचलं होतं आमच्याकडे. तर ह्या पद्धतीनं आमचं ब्रूडिंगचं काम ओके झालं आहे. आता फक्त पाण्याचे भांडे मांडायचे आहे. ते आता थोड्या वेळाने चालू होणार आहे. रात्री 10-11 वाजेपर्यंत पिले यायचे चान्सेस आहे म्हणत आहे. आता किती वाजता येते तर आयडिया नाही आहे. अजून ड्रायव्हरचा फोन यायचा आहे. ड्रायव्हरचा फोन आला की विचारू. तर अशा पद्धतीनं आमचं मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आणि काही कमतरता जर वाटल्या तर सांगा कमेंटमध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थोडंसं प्रोत्साहन मिळते मित्रांनो. ह्या जर गोष्टी नाही झाल्या तर थोडंसं माणसाला वाटते का आपण जे व्हिडिओ बनवून राहिलो ते काही कामातच नाही आहे.
कारण लोक रिप्लाय देत नाही. शेतकरी मित्रांना काही आवश्यकता नाही असं वाटते. तर या पद्धतीनं आमचं मॅनेजमेंट आहे. धन्यवाद मित्रांनो. ठीक आहे.